मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. उमरशेठ संघाचा फलंदाज साईराज यांनी मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. पॅव्हलियन मध्ये येऊन उमरशेठ संघाचा खेळाडू फलंदाज साईराज यांनी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे ताबडतोब. सायगाव संघाचा कोणी एक्स्ट्रा खेळाडू असेल त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. कोणाला प्लेअरची नाव तो घेतोय. तो मस्त झाडाच्या आड बसलाय. सायगाव संघाचा 12वा खेळाडू माईक जवळ संपर्क साधायचा आहे. सायगाव हॅलो. उमरशेठ संघाचा खेळाडू साईराज साहेब इथून यायचा आहे. मी मेस्त्री साहेबांना विनंती करेन त्यांना मॅन ऑफ द मॅच जर्सी त्यांना परिधान करायची आहे. उत्तम अशी फलंदाजी करून आपल्या संघाला वरच्या स्तरावरती घेऊन जाणारा साईराज उमरशेठ संघाचा उत्कृष्ट असा फलंदाज. अभिनंदन मित्रा तुला. धन्यवाद. सायगाव इकडे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित कंटिन्यू उपक्रम. ह्या सर्व उपक्रमामध्ये आमच्या प्रतिष्ठानला ज्यांचा सिंहाचा वाटा सहकार्य असतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ, कोणत्या उपक्रमामध्ये जाऊ, कोणत्याही मैदानामध्ये जाऊ, कुठेही जाऊ, स्थानिकला असो, मुंबईत असो, कोणत्याही शहरामध्ये असो, शहराच्या मुंबईच्या कोणत्या कोण्याकोण्यामध्ये असो, मेस्त्री साहेब यांचं फक्त नाव घेतलं तरीही आमच्या प्रतिष्ठानला समाधान आणि ऊर्जा निर्माण होते. असल्या आमच्या संघटनेचे हितचिंतक वारंवार आमचे मार्गदर्शक श्री माननीय मेस्त्री साहेब. मी बिरवाडकर साहेबांना विनंती करेन की मेस्त्री साहेबांचा शाळा आणि श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. या साहेब या. गगनभेदी नजर ज्याची पाळसम विशाल काया धगधगता सूर्यही झुकतो आणि वंदितो प्रभू शिवराया. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून इथे आपल्या लाभलेले प्रमुख पाहुणे धन्यवाद. रायगड जिल्हा स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री यादव मेस्त्री साहेब, समिती गोवेले विभाग मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष सन्माननीय विजयदादा धुमाळ यांचा सत्कार मी आशिष बाणेंना विनंती करीन. दारांचा सत्कार करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन. आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक मानाचा चषक आणि हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सायगाव विरुद्ध जसवली JKCC जसवली. आदेशजी लाड साहेब आणि समीरजी टाकळे साहेब व्यासपीठावरती यायचं आहे. आदेशजी लाड साहेब आणि समीरजी टाकळे साहेब. तसेच खोडेगुम गावचे सुपुत्र गणपतदादा दाभेकर. मी विजयदादाला विनंती करेन दादांचा सत्कार करायचा आहे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन. आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर फलंदाज आहे ते प्रसाद. पहिल्या सामन्यामध्ये 4 षटकार ज्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले ते प्रसाद. उत्कृष्ट अशी आमच्या प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सल्लागार आणि यादव सहाय्यक समिती गोवेले विभागाचे माजी अध्यक्ष आनंदजी रिकामे साहेब. मी रुपेश जरगे मंगेश टटकर विनंती करेन साहेबांचा सत्कार करायचा आहे. आपण पाहतोय प्रथम फेरीतील प्रथम सामना जिंकून आलेले दोन्ही क्रिकेट संघ म्हणजे जसवली मोरवणे गावचे सुपुत्र उमेशजी खरपुडे साहेब यांचा सत्कार मी रुपेश जरगेंना विनंती करेन. खरपुडे साहेबांचा सत्कार करायचा आहे. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे प्रतिष्ठानच्या वतीने. फलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सायगावचा प्रसाद आणि प्रसादच्या बॅटमधून ऑफ साइडला
आणि उत्कृष्ट असा झेल घेतलाय बाउंड्री लाईन वरती. मला वाटतं प्रसादला माघारी परतावं लागेल. मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मराठी प्रतिष्ठान, मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मराठी प्रतिष्ठान. शिरीम गावचे खजिनदार नरेश दादा धुमाळ यांचं इथं आगमन झालेलं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. दादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नरेश दादा धुमाळ. प्रणिक गवळी खेळतो ना रे, तो ओपन मध्ये आला खेळायला. सन्मान चिन्ह दिलेलं आहे ना गोवेले कोंडाला. पण पाहतोय विवेक आणि विवेकच्या समर्थात प्रणिक. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून. करोकर लगातार 3 निर्धाव पिकल्यानंतर हा 5वा चेंडू. पुन्हा एकदा इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळतोय. रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मराठी प्रतिष्ठान, मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मराठी प्रतिष्ठान. हा जो प्रणिक आहे तो गवळीमध्ये पण खेळायचा ना पहिला. गवळी आहे तो मला माहिती आहे. आणि तो अजून एक आहे ना तो बॉलर, त्याचं नाव काय, रोहन. बॉल बॅट्समॅन सूरज. अलाउन्स करून बोलवतो साहेब तुम्हाला स्पेशल. कोण विवेक आणि कोण भाव आहे? भाव आहेत सख्खे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला ते सूरज. विवेक यांचा शेवटचा चेंडू बघा. विवेक आपल्या संघासाठी काय करतात आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा विवेकच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आहे ती फक्त 3. रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक, मानाचा शिवमय चषक. बंधूंनो, एक अभिमानाची गोष्ट सांगायचं झालं तर खरोखर कोणाला कोणत्या शब्दामध्ये तोलायचं ते देखील आता आमच्याकडे शब्द उरले नाहीत. कारण सकाळपासून आमच्या व्यासपीठावरती जे जे मान्यवर आलेत ते प्रत्येकाने असं म्हणजे आमच्यासाठी मन मोहून टाकलेलं आहे सगळ्यांचं. आताच रायगड जिल्हा स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष, संस्थापकीय अध्यक्ष श्री मेस्त्री साहेब आणि माणगाव शिवसेना समन्वयक संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून साहेबांना शुभेच्छा. यांच्याकडून प्रतिष्ठानसाठी 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आता टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. ॲक्च्युली 5,000 रक्कम म्हणजे साहेबांनी ह्याच्या आधी आमच्या प्रतिष्ठानला वारंवार सहकार्य केलं आहे. आजच्या डेटपर्यंत आमचे मार्गदर्शक आहेतच, परंतु प्रतिष्ठानचे संस्थापक आदेशजी लाडसाहेब यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच आम्ही एकत्रच म्हणजे एकच संघटना आहे. आमचे मार्गदर्शक आहे. कोणताही उपक्रम ज्यावेळेस प्रतिष्ठान राबवते तर सर्वप्रथम साहेबांची भेट होते आणि साहेबांच्या मार्गदर्शनातून हा जो आमचा पुढचं नियोजन होतो. असंच मार्गदर्शन साहेब आम्हाला वारंवार आणि कंटिन्यू सदैव लाभेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. थँक्यू. आणि बंधूनो, आपण सकाळपासून जो मनमोहक जो मनमुराद आनंद घेतोय, अगदी मनापासून ज्याचा आनंद घेतोय तो सूत्रसंचालनाचा बादशाह आज या पॅव्हलियनमध्ये आपल्या सुमंजूर आवाजाने सगळ्यांचं मनोरंजन करत आहे. प्रथमेश गणपत दाभेकर यांचे वडील देखील तिथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे.
बंधू खरोखर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी रिकामी साहेबांना सांगेन की प्रतिभेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. ॲक्च्युली तो बाकी राहिलं होतं नाही तरी पण पुढील होणारा सामना आहे शिलीम विरुद्ध घोडेगुम. दोन्ही सोमजाई सेवा संघ घोडेगुम आणि शिलीम या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे मैदानामध्ये पॅव्हलियनमध्ये. साहेबांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. लाड साहेब साहेबांना सन्मान चिन्ह द्यायचं प्रतिष्ठानचं. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ घोडेगोम आणि आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅव्हलियन मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. निलेश घोले आणि दिनेश काते कुशेडे गावचे ग्रामस्थ विनायक भुवड यांचं इथं आगमन झालेलं आहे. साहेबांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. विनायक भुवड संघ शिलीम आणि घोडेगुम दोन्ही संघांची नाणेफेक करण्यासाठी मी मेस्त्री साहेबांना विनंती करीन. ओके. नाणेफेक करून सोमजाई सेवा संघ घोडेगुम आणि सोमजाई देवी सेवा संघ शिलीम दोन्ही सोमजाई म्हणजे विठोबा महाडिक आणि प्रफुल्ल तटकरे दोन्ही संघ आणि दोन्ही संघाचे मास्टर दोन्ही संघाचे माजी कर्णधार आज व्यासपीठावरती आपल्या संघांना शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. नाही नाही आपल्या ठेवा दिले नाही घेऊन जातील ना घेऊन जातील. अरे बाबा मला नाही आणायला सांगितलं. ठीक आहे ठीक आहे चालेल. दादा कॉइन दे दादा कॉइन दे कॉइन दे साहेब या. राकेश टॉस का बॉस. कॅमेरामॅन राकेश आपल्या कॅमेऱ्यामध्ये अख्खा मैदा टिपत असताना सकाळपासून अहोरात्रंदिवस मेहनत करून काल रात्रीपासून आमच्या सहकार्यास लाभलेला असा राकेश. नाणेफेकीचा कौल लागलेला आहे घोडेगुम संघाकडून. घोडेगुम संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. हॅलो हॅलो हा आता चालू कर. धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून आमच्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानसाठी उपस्थिती दर्शवू त्याबद्दल आपल्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानकडनं आपला खूप 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 धन्यवाद. नरेशदादा धुमाळ शिलीम गावचे खजिनदार दादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत आहे. घोडेगुम संघाने टॉच विन घेतलेला आहे. 1 मिनिट त्यांचा निर्णय ते सांगत आहेत आपल्याला. कृपया सामना ताबडतोब चालू करायचा आहे मित्रांनो. कुणीही उशीर करू नका. चेंडू आणि रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक पर्व 5वे ह्याच्यासाठी श्री नरेशदादा धुमाळ शिलीम गावचे सुपुत्र ह्यांच्याकडून 500 रुपयाची मदत आलेली आहे. प्रतिष्ठानच्या वतीने दादा आपलं धन्यवाद. आपल्याला
सोमजाई क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. ओके. घोडेगुम संघाचा फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी सॉरी, गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. श्री अंकेश घोले यांना विनंती करेन की नरेश धुमाळांचा सत्कार करायचा आहे. शुभमकडे आहे ना, शुभम लवकर पाठव रे त्याला. तसेच कोशेडे गावचे सुपुत्र विनायक भोवड संघाची धाव मी संख्या आहे सुमित सहा. तांबरेला विनंती करेन की त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि लक्ष आहे सुमित 7 तांबरे. धावांचं. 7 रन डिपेंड करायचे आहेत. सायगाव संघाला 7 रन डिपेंड करायचे आणि जसवली क्रिकेट संघाला 7 धावांचं टार्गेट आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ते पाहायला मिळाली जसवली क्रिकेट संघाकडून. संघाचे गोलंदाज होते ते विवेक आणि तुषार. खरंच तुषार हा हुशार ठरलेला इथे दिसतोय आपल्याला. 3 धावा दिल्या दोन्ही गोलंदाजांनी फक्त. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत ते सुजित आणि पुन्हा एकदा विवेक मैदानात. सकाळपासून आपण पाहतोय तो विवेक जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतोय तेव्हा तो उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय तो म्हणजे विवेक. आणि पुढचा चेंडू पहिला चेंडू लेग साईडला ठेवलेला आहे सुजित यांनी. आणि हा झेल उत्कृष्ट असा विकेट इथे मिळतोय. गोलंदाज आहेत ते प्रसाद. मराठी प्रतिष्ठान रायगड. मराठी प्रतिष्ठान विराट कोहलीचे जबरदस्त फॅन असलेले हे प्रसादच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये 4 षटकार ज्यांनी खेचले होते ते प्रसाद. त्यानंतर शेवटची ओव्हर सुद्धा त्यांनी टाकली होती. मॅच विनिंग ओव्हर त्यांनी टाकली होती. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार ते म्हणजे प्रसाद. पुढील फलंदाज आहेत ते महेश. विवेक यांच्या साथीला आले ते महेश. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते प्रसादच्या माध्यमातून. प्रसाद एक युवा अष्टपैलू खेळाडू, विराट कोहलीचा फॅन म्हणून त्याला ओळखलं जातं आणि नावाजलेला असा खेळाडू प्रसाद. घोडेगुम संघाचा कर्णधार दिनेश काते पहिल्यांमध्ये यायचा आहे. हो द्या बिंदास. आणि बघूया इथे प्रणिक यांनी एक सोपा झेल टिपलेला आहे. आणि आता माघारी परतावा लागते ते महेश याला. मराठी प्रतिष्ठान रायगड. मराठी प्रतिष्ठान. घोडेगुम संघाने आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे, घ्यायचं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने मिळालेल्या प्रत्येक संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तरी घोडेगुम संघाने आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जे आलेले आहेत ते फलंदाज. नाही दिलं जसवली बाकी अजून नीरज. आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार प्रसाद इज ऑन हॅट्रिक. बघूया पुन्हा एकदा हॅट्रिक वर आलेला गोलंदाज प्रसाद. बघूया आपल्या संघासाठी हॅट्रिक येतो का. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे नीरजच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावा झाल्या. 7 धावा डिपेंड करायच्या सायगाव क्रिकेट संघाला. आणि 7 धावा डिपेंड करताना पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 विकेट काढल्यानंतर आता तिसऱ्या चेंडूवर 2 धावा मिळालेल्या आहेत. 7 धावांची आवश्यकता. तिकडे मला वाटतं ऑफसाईडला पिटसाई संघाचे जे खेळाडू बसलेले आहेत तिकडे झाडाजवळ जे खेळत आहेत त्यांनी मित्रांनी कृपया सहकार्य करायचे. तिकडे झाडाला काही इजा पोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तिकडे ऑफ साईडला जे संघ बसलेले आहेत त्या संघांना विनंती आहे की कोणत्याही झाडांना कोणत्याही वृक्षांना रोपांना इजा पोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
चार चेंडूमध्ये 3 धावा झालेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत ते लेफ्ट हँड बॅट्समन विवेक. बघूया विवेक आपल्या संघासाठी काय करतात. आणि अतिशय हलक्या हाताने घडवला, एक धाव काढण्यात यशस्वी. संघाची राकेश. धावसंख्या होते ती 4. कॅमेरामॅन राकेश. सुमित तू ज्या टीम मध्ये जिंकली पाहिजे होती यार. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गोलंदाजी करत आहेत ते प्रसाद. आणि पुढच्या चेंडूवर बघूया काय होतंय. आणि हा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आहे ती 4. संघाला धावा करायच्या 7. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 4. आता 6 चेंडू आणि 3 धावा. अतिशय अतिटेतीचा सामना आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली प्रसादच्या माध्यमातून. आता बघूया सायगाव संघाचा पुढचा गोलंदाज 3 धावा इथे डिफेंड करतो का. आणि पुढील गोलंदाज आहेत ते प्रणिक. एक अनुभवी आणि नावाजलेले असे हे अष्टपैलू खेळाडू प्रणिक इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणिक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गेले कित्येक वर्ष प्रत्येक मैदानामध्ये त्यांनी अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे सायगाव क्रिकेट संघासाठी. आणि आज पुन्हा एकदा प्रणिक यांच्या हातामध्ये चेंडू, 6 चेंडूमध्ये 3 धावा डिपेंड करायचे आहेत. आणि फलंदाजी मार्गावर फलंदाज तयार विवेक. मला वाटतं विवेक यांनी आजच्या दिवसात एकही चूक केलेली दिसत नाहीये. सकाळपासून आपण पाहतोय विवेक अतिशय उत्कृष्टरित्या चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आणि हा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते प्रणिकच्या माध्यमातून. आता 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता विवेक याला. वडाची वाडीचे सुपुत्र राजेंद्र खेडेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच यादव सहाय्यक समिती गोयल विभाग मुंबई शाखेचे उप खजिनदार सुधीर कांबळे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सर्वांच्या वतीने प्रतिष्ठानच्या वतीने आपले सहर्ष स्वागत आहे. खेडेकर साहेबांना विनंती करतोय साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 5 चेंडू आणि 3 धावा प्रणिक विरुद्ध विवेक. आपण पाहतोय सायगाव विरुद्ध जसवली क्रिकेट संघ. आणि या संघामध्ये दुसऱ्या फेरीचा सामना आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये 7 धावांचं फक्त आव्हान आहे. फक्त 7 धावा डिपेंड करायचे आहेत. आणि आता संघाची धावसंख्या आहे ती 4. 3 धावा करायच्या आहेत 5 चेंडूमध्ये. आणि प्रणिकचा पुढचा चेंडू यावेळी लेग साईडला खेळलेला आहे. मला वाटतं 1 धाव काढण्यात यशस्वी. आणि हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना दिसतोय. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग झालेली आहे. आणि विवेकला माघारी परतावं लागेल. मला वाटतं पंचांचा इशारा रनआउट. एका धावेच्या तर असा प्रयत्न केलाय विवेक यांनी फलंदाजी करत असताना धावचीत झालेला आहे. परंतु उत्कृष्ट असा प्रयत्न होता स्वतःला वाचवायला आणि संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न मी मराठी प्रतिष्ठान रायगड. मी मराठी प्रतिष्ठान रायगड. मराठी प्रतिष्ठान. मी मराठी प्रतिष्ठान. यादव सहाय्यक समिती गोयल विभाग मुंबई शाखेचे माजी सचिव राजेंद्र खेडेकर. मी मंगेश तटकर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन. पण पाहतोय दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. आता 4 चेंडूमध्ये 2 धावा डिपेंड करायचे आहेत. मला वाटतं कंपल्सरी चेस आहे मित्रांनो. इकडे 4 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राईकवर आहेत ते दशरथ हे सुद्धा एक अनुभवी फलंदाज आहेत आणि अतिशय गाजलेले असे फलंदाज आहेत. आणि त्यांचा सामना करतोय तो अनुभवी गोलंदाज प्रणिक याने गेले कित्येक वर्ष सायगाव क्रिकेट संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. आणि आज प्रणिक पुन्हा एकदा आपल्या संघासाठी काय करतोय बघूया. घोडेगोम संघाला विनंती आहे मित्रांनो आपण एकदम सज्ज राहायचं आहे. वेळ वाचवून आपण सामने खेळायचे आहेत. सकाळपासून सहकार्य केलं असं देखील आता देखील पुढे सहकार्य करायचं आहे. पुढील होणारा सामना घोडेगोम विरुद्ध शिलीम. सामना
सोमजाई क्रिकेट संघ घोडेगोम विरुद्ध सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. दोन्ही सोमजाई मातेचे सुपुत्र असलेले क्रिकेट संघ, अगदी बाजूबाजूला असलेले दोन्ही गाव आणि सोमजाई मातेच्या आशीर्वादाने क्रिकेट खेळत आहेत ते दोन्ही संघ. आणि आता आपण इथे बघतोय 4 चेंडू आणि 2 धावा ऑफसाईडला गटवलेला आहे. गॅप मध्ये 2 धावा काढण्यात यशस्वी आणि इथे विजयी ठरतो JKCC जसवली. जसवली संघ हा विजेते झालेला आहे. विजेते संघाचं खूप खूप अभिनंदन. अतिशय सुंदर. मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीरजी टाकरे साहेब यांचा संघ जसवली हा विन झालेला आहे. संघासहित समीरजी टाकरे साहेबांचं देखील अभिनंदन. घोडेगुम संघाला विनंती करतोय आपण मैदानाचा ताबा घेऊन ताबडतोब संघ चालू करायचे आहेत. दोन्ही पंचांचं खरोखर